वडेवरांचं असं म्हणणं आहे की पुण्यामध्ये आम्ही स्वतंत्र लढू म्हणून. ठीक आहे ना. आणि कसं मोहन आहे, जोशींनी तसा जो डेटा आहे तो वरिष्ठ पातळीला सांगितलाय. माझ्याकडून प्रयत्न मी करत राहणार ना. त्यांनी काय निर्णय घ्यायचा तो काँग्रेस पक्षाचा निर्णय असेल. माझ्याकडून प्रयत्न शेवटपर्यंत होतील. राज्य स्तरावर महाविकास आघाडी जी होती विधानसभा लोकसभेला ती आता स्थानिक स्वराज्य संस्थेत कुठंच दिसत नाही. राज्यात प्रत्येक पक्ष ती सोबळाची कधीच नव्हती. आम्ही आणि सातत्यानं म्हणताय की आम्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहोत. मात्र आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या तर आम्ही वेगळे लढू असं विजय वडेट्टीवारच आम्ही आहो. तुम्ही खूप वयाने लहान आहात, तुम्हाला आठवत नसेल, म्हणजे माहिती पण कदाचित नसेल, कारण का तुम्ही खूप यंग रिपोर्टर्स आहात. 18 वर्ष जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र करायचे ना, आमचं सरकार होतं, तेव्हा आम्ही कुठलंच इलेक्शन कधीच एकत्र लढलो नाही. आम्ही नेहमीच, कारण का हे इलेक्शन कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे. तिथे जर सगळ्या आघाड्या जर अशा होत राहिल्या तर कार्यकर्त्याला तिकीट कधी मिळणार. म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 18 वर्ष सत्तेत एकत्र होतं. आम्ही लोकल बॉडीचं एकही इलेक्शन एकत्र लढलो नाही, एकही नाही. तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्यावरती आज किंवा उद्या शिक्कामोर्तब होणार आहे असं बातम्या नाही. चर्चा चाललेल्या आहेत, पण फायनल त्याचा एक निर्णय जे होणं गरजेचं आहे, तो फायनल प्रस्ताव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बोलणं संयुक्तिक होणार नाही. प्रयत्न सगळ्यांचे सगळे चालले आहेत का, तो अर्थातच चाललेले आहेत. जोपर्यंत माझ्याकडे एक फायनल नंबर दोन्ही बाजूचे वरिष्ठ नेते एकमेकाशी बोलत आहेत, ते दोघं जेव्हा एका फायनल मॅजिक नंबरवर येत नाहीत की बाबा ठीक आहे बाबा हे एक्स आणि वायवर आम्ही अग्री झालो आहे, या 5-10 सीट या जरा ग्रे एरियामध्ये, तो जो फायनल डेटा नेगोसिएशनमधला चर्चेमधला हा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बोलण्यात काही अर्थ नाही ना. आपल्या हातात काहीतरी असलं तरच पुढे बोलण्यात पॉईंट आहे. थांबत नाही. अनेक नगरसेवकांचे तुमच्यातले वारजे परिसरातले बरेच नेते परवा सोडून गेले. कशा प्रकारे सगळं बघताय, कारण महानगरपालिका निवडणुका या नाही बघा, ह्या गोष्टी सत्तेमध्ये झालेल्या आहेत. एक तर दुर्दैव एकाच गोष्टीचं आहे की काँग्रेस मुक्त भारत हा भारतीय जनता पक्षाला करायचा होता. आज भारतीय जनता पक्षात सगळ्यात जास्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक आहेत आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी नको म्हणून भारतीय जनता पक्षाला खरं तर सत्ता दिली. पण आज तेच लोक जर तिथे येणार असतील तर मग नवीन टॅलेंट आमच्याकडे. लॉजिकली बघा ना, रिजेक्ट कुणाला केलं, काँग्रेस राष्ट्रवादीला रिजेक्ट लोकांनी केलं.